दीपज्योती परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्यादीपम नमस्तुते। दिव्याची छोटी ज्योत मोठ्या अंधकाराला दूर करत असते. तसाच मानवी जीवनाचाही हेतू आहे अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा। आज मी हे दीपपूजन कसं केलं हे अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे। सर्वात आधी जागा स्वच्छ साफ करून घेतली, त्यावरती पाण्याने स्वस्तिक काढलं किंवा तुम्ही थोडे तांदूळ देखील ठेवू शकता। त्यावरती एक पाट ठेवायचा, एक लाल कपडा पाटावरती पसरवून घेतला, त्यानंतर स्वच्छ धुतलेले आणि पुसून घेतलेले आपण दिवे त्यावरती मांडून घेतले। आपल्या उजव्या हाताला एक तेलाचा दिवा लावला आणि डाव्या हाताला एक तुपाचा दिवा लावला। कुठलीही पूजा करताना दिवा लावून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तो पूजेचा साक्षीदार असतो। सर्वात आधी गणपतीची पूजा करून घ्यायची। मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूपात गणपती मांडून घ्यायचा। गणपतीला आधी स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे, त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचे, परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आणि खाली तांदूळ ठेवून त्यावरती गणपती स्थापन करायचा। त्यानंतर त्याला हळद, कुंकू आणि गुलाल अर्पण करायचा, पुष्प आणि वस्त्रमाळ अर्पण करायची। मी गणपतीची पूजा देवामध्ये केली असेल तर वेगळी पूजा करण्याची गरज नाही। त्यानंतर सर्व दिव्यांवरती पाणी शिंपडून घ्यायचं, त्यानंतर पंचामृत शिंपडून घ्यायचं आणि परत स्वच्छ पाणी शिंपडून घ्यायचं। सर्व दिव्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आणि पुष्प अर्पण करायचे। आजच्या दिवशी आमच्याकडे बाबळीचे फुलं वाहण्याची प्रथा आहे, परंतु यावर्षी आम्हाला बाबळीचे फुलं मिळाले नाही। असो तर आपल्याकडे जे फुलं अवेलेबल आहेत ते आपण अर्पण करायचे आणि वस्त्रमाळ अर्पण करायची। गुळ फुटाणे आणि लाह्याचा नैवेद्य दाखवायचा। फुलवात ओवाळून घ्यायची। तुमच्याकडे कणकीचे दिवे बनवण्याची प्रथा असेल तर ते तुम्ही करू शकता। कोणाकोणाकडे नैवेद्यासाठी पुरणपोळीची प्रथा आहे, परंतु आमच्याकडे अशी प्रथा नाही। आम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवलेला होता, तुम्ही त्याऐवजी खीर कानोला देखील दाखवू शकता किंवा सिंपल पेढेचा नैवेद्य दाखवा। आजच्या दिवसापासून काही आहार आपल्याला वर्ज्य करायचे असतात, त्यामुळे या अमावस्येला गतहारी अमावस्या देखील म्हणतात। तुम्ही समयांना फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे सजवू देखील शकता। धन्यवाद।